गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कसे आहात? आज आपण ॲडमिशन ऑफ अ पार्टनर या टॉपिकमधील पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम आलेला आहे. फेब्रुवारी 2006 बोर्ड एक्झामचा प्रॉब्लेम आहे हा. आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट एक दिलेली असते आणि त्याच्या खाली काही ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, यालाच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असंही म्हणतात, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ अ न्यू फर्म हे प्रिपेअर करायला सांगितलं जातं. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचूया. आता याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट मी एक ब्लँक फॉर्मॅट तयार केलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे तो फॉर्मॅट. समोरासमोरच्या पानावर याप्रमाणे आखायचा आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट. या रिव्हॅल्युएशनला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटसुद्धा म्हणतात. हा जो रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे हा साधारणतः 8 ओळीचा तयार करायचा आहे. त्याच्या खाली कॅपिटल अकाउंट एक अंदाजे 8 ओळी आणि याच्या समोरच्या पेजवर बॅलन्स शीट एक 8 आणि 8 16 ओळींची बॅलन्स शीट. याच्या खाली जी रिकामी जागा राहते कॅपिटलच्या खाली, तिथे एक तुम्ही कॅश किंवा बँक अकाउंट 5 ते 6 ओळीचा तयार करायचा आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटला इनर कॉलम आहे, इनर आउटर. इनर नाही केला तरी चालेल, एकच कॉलम तयार केला तरी चालेल. मी दोन्ही तयार केलेले आहेत, इनर आउटर. कॅपिटल अकाउंट 3 पार्टनर्स आहेत. हे जे 2 आहेत आदिती आणि अनिता हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि अश्विनी न्यू पार्टनर आहे. त्यानंतर कॅश अकाउंट. कॅश अकाउंट तयार करायला आपल्याला सांगितलेला नसतो. कॅश किंवा बँक अकाउंट हा वर्किंग नोट आहे आपली ही. आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीट तयार करायला सांगितली जाते. फायनल अकाउंटप्रमाणे हे आपण पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट, डेबिट साईड, क्रेडिट साईड. कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. मी प्रॉब्लेम वाचतोय. आदिती and Anita are partners in a firm sharing profits and losses equally. हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिती अनिता हे पार्टनर्स आहेत आणि ते इक्वली प्रॉफिट लॉस शेअर करत आहेत. म्हणजे या दोघींचा रेशो इक्वल म्हणजे 1/2 आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2012 वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट दिलेली आहे, ही ओल्ड बॅलन्स शीट आहे आणि आपल्याला न्यू फर्मची बॅलन्स शीट तयार करायला सांगितली जाते. ओल्ड म्हणजे काय? याच्यामध्ये 2 पार्टनर्स आहेत, आदिती आणि अनिता. आणि आपल्या उत्तरामध्ये जी आपण बॅलन्स शीट तयार करणार आहोत त्याच्यामध्ये 3 पार्टनर्स असणार आहेत, आदिती, अनिता आणि न्यू पार्टनर अश्विनी. बॅलन्स शीट पोस्ट करूया. बॅलन्स शीटचे अकाउंट्स आपण वाचायचे आणि ते कुठं पोस्ट होतात ते पाहायचं. कॅपिटलसाठी आपण उत्तरामध्ये एक अकाउंट तयार केलेला आहे, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या बायला आपण लिहिलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. इथं या रकमा ब्रॉडडाऊन करणार आहोत, त्यामुळं या कॅपिटलला ब्रॉडडाऊन असं लिहा. कॅपिटलला काय लिहा? ब्रॉडडाऊन, B/D. हवा असेल तर बाय ब्रॉडडाऊन म्हणजे बायला ब्रॉडडाऊन करायचं. नेक्स्ट, जनरल रिझर्व. आता इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट याबाबत किंवा असेटला प्रॉफिट लॉस आला तर त्याबाबत डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल जनरल रिझर्वचं कसं पोस्टिंग करायचं आहे. आता मी डायरेक्ट याचं उत्तर सांगतो आहे. हा जनरल रिझर्व म्हणजे शिल्लक नफा हा ह्या आदिती आणि अनिता म्हणजे आपल्या दृष्टीनं A आणि B या ओल्ड पार्टनर्सचा असतो
आणि तो ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, वाटायचा असतो. त्यामुळं त्याला लिहा कॅपिटल क्रेडिट. हे कॅपिटलच्या क्रेडिटला येतं, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटायचं. ओल्ड रेशो कुठला आहे? इक्वली. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या लायबिलिटीज आहेत, या पुन्हा आहे अशा लायबिलिटीला येतील. नेक्स्ट कॅश. कॅशसाठी आपण आपल्या उत्तरामध्ये एक अकाउंट तयार केलेलं आहे, कॅश अकाउंट, आणि त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलेला आहे. इथं कॅशची रक्कम येणार आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिटला. त्यामुळे कॅशला आपण लिहूया ब्रॉट डाऊन. हवं असेल तर टू ब्रॉट डाऊन, टूला ब्रॉट डाऊन, डेबिट साईडला ब्रॉट डाऊन. स्टॉक, सन्ड्री डेटर्स, लूज टूल्स, फर्निचर, मोटार व्हॅन, प्लांट हे सगळे असेट्स आहेत. हे सर्व असेट्स पुन्हा बॅलन्स शीटच्या असेटला येतील. त्यामुळे याला मी ए लिहिलेलं आहे, असेट. आपली बॅलन्स शीट पोस्ट झालेली आहे. आता ॲडजस्टमेंट वाचूया. दे ॲग्रीड टू ॲडमिट अश्विनी ॲज अ न्यू पार्टनर. त्यांनी अश्विनीला न्यू पार्टनर म्हणून घेतलेला आहे, ॲज अ पार्टनर म्हणून घेतलेला आहे. ऑन 1 एप्रिल 2012, 1 एप्रिल 2012ला. आपण बॅलन्स शीटची डेट बघूया. बॅलन्स शीटची डेट आहे 31 मार्च 2012, 31 मार्च 2012, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 एप्रिलला त्यांनी पार्टनर म्हणून घेतलेला आहे. आपली जी न्यू बॅलन्स शीट असणार आहे त्याला ही डेट लिहायची 1 एप्रिल 2012. फर्स्ट ॲडजस्टमेंट, शी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. तिचा 1/4 शेअर असेल फ्युचर प्रॉफिटमधला. आता ॲडमिशनच्या प्रॉब्लेममध्ये 2 ॲडजस्टमेंट सर्वात महत्त्वाच्या, एक रेशोची ॲडजस्टमेंट आणि दुसरी इथं आहे पहा गुडविलची ॲडजस्टमेंट. या 2 ॲडजस्टमेंट समजल्या की तुम्हाला 80% प्रॉब्लेम समजला किंवा तुम्हाला करेक्ट सोडवता येईल. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला यांचा इक्वल रेशो दिलेला आहे पहिल्यांदा, आणि नेक्स्ट या ॲडजस्टमेंटमध्ये न्यू पार्टनरचा 1/4 शेअर दिलेला आहे. रेशोबद्दल आपण काही प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट न्यू रेशो हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये रेशोचे 2 प्रकार मी सांगितलेले आहेत. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन आणि इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. यामधला हा प्रॉब्लेम आपण थोडासा रेफरन्ससाठी पाहत आहोत. अजय अँड विजय आर इक्वल पार्टनर्स. हे दोघं इक्वल पार्टनर्स आहेत. आदिती आणि रीता आर इक्वल पार्टनर्स. सेम. दे डिसाइडेड टू ॲडमिट जय इन द फर्म फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. फाइंड आउट न्यू रेशो. याचा अर्थ हा प्रॉब्लेम आणि आत्ता आपण सोडवत असलेला प्रॉब्लेम सेम आहे. याचा अर्थ असा की हा रेशोचा प्रकार पहिला आहे. हा रेशोचा प्रकार पहिला आहे. इथं आपल्याला न्यू रेशो फाइंड आउट करावा आता नाही करायचा. जर आपल्याला कॅपिटल ॲडजस्टमेंट नावाची एक ॲडजस्टमेंट आली आणि जर गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं असेल त्या संदर्भातून, तर आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. ठीक आहे. इथं फक्त आपण काय निश्चित केलं, प्रॉब्लेम हा या प्रकारचा आला तर रेशोचा प्रकार पहिला असतो. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन. त्यामुळं आपण या प्रॉब्लेमला सुरुवातीला लिहून ठेवूया. रेशोचा प्रकार पहिला आहे R1. रेशोचा प्रकार पहिला. आता हे का आपण पहिला का दुसरा का ठरवत आहे, कारण त्याचं उत्तर तुम्हाला इथं सापडेल. गुडविलच्या संदर्भात आहे पहा. जर रेशोचा प्रकार पहिला असेल गुडविल ओल्ड रेशोमध्ये वाटायचा आहे, रेशोचा प्रकार दुसरा असेल गुडविल सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटायचा आहे. त्यामुळे इथं आपलं क्लिअर झालेलं आहे. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये हा R1चा प्रॉब्लेम आहे. रेशोचा प्रकार पहिल्याचा प्रॉब्लेम आहे. ही इन्फॉर्मेशन आहे फर्स्ट. याचे इफेक्ट येत नाहीत. ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे याचे काही इफेक्ट्स आपल्या उत्तरामध्ये होत नाहीत. फक्त याचा अर्थ समजून घेऊन आपण ठरवलेला आहे की हा R1चा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट शी शॅल ब्रिंग ₹8,000 ॲज हर कॅपिटल. ती येताना 8,000 रुपये तिनं कॅपिटल आणलेलं आहे. आता कॅपिटलची एंट्री खूप सोपी आहे. कॅपिटलची एंट्री 11वीला आपण शिकलेलो आहोत. पैसे आले, कॅश अकाउंट डेबिट, आणि आणलं कोणी सी, कॅश टू सीज कॅपिटल. एंट्री येईल कॅश टू सीज कॅपिटल. आमच्या दृष्टीनं सी कोण असणार आहे? अश्विनी. सी असेल अश्विनी.
कॅश टू अश्विनीज कॅपिटल. नेक्स्ट, शी शॅल ब्रिंग 4000 ॲज हर गुडविल. तिनं 4000 रुपये गुडविल आणलेलं आहे. आता पुन्हा आपण गुडविलमध्ये येऊया. गुडविलचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार ब्रिंग इन कॅश, सेकंड गुडविल रेज्ड ऑब्लिक ओपनड, आणि थर्ड गुडविल रेज्ड ओपनड ऑब्लिक रिटर्न ऑफ. प्रॉब्लेममध्ये येऊया. शी शॅल ब्रिंग ₹4000 ॲज हर गुडविल. पुढचे ॲडजस्टमेंट इतर असेटच्या संदर्भात आहेत. याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेज्ड ओपनड शब्द सापडले नाहीत, रेज्ड रिटर्न ऑफ शब्द सापडले नाही आहेत. याचा अर्थ हा दुसरा आणि तिसरा प्रकार नाही आहे. गुडविलचा पहिला प्रकार आहे ब्रिंग इन कॅश. इथं दिलं आहे पण त्याच प्रकारे शी शॅल ब्रिंग ₹4000 ॲज हर गुडविल. तिनं 4000 रुपये गुडविल म्हणून आणलेलं आहे. याचा अर्थ गुडविलचा पहिला प्रकार आहे ब्रिंग इन कॅश. वेन न्यू पार्टनर गुडविल ब्रिंग इन कॅश हा आहे. याच्यामध्ये 2 एंट्रीज करायच्या आहेत आपल्याला. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, त्यानं गुडविल रोख आणल्याबद्दल, आणि दुसरी एंट्री हे गुडविल एल आणि बीला, ए आणि बी म्हणजे कोण, ओल्ड पार्टनर्स, एल आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायचं. त्याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. आता हे डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, जर रेशोचा प्रकार पहिला असल्यास ओल्ड रेशोमध्ये आणि रेशोचा प्रकार दुसरा असल्यास सॅक्रिफाईस रेशोमध्ये. म्हणून इथं आपण R1 हे ठरवलेलं आहे. हा रेशोचा प्रकार पहिला आहे, त्यामुळं आपण गुडविल ओल्ड रेशोमध्ये वाटणार आहोत. कुठल्या रेशोमध्ये वाटणार आहोत, ओल्ड रेशोमध्ये. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, दुसरी एंट्री गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल ओल्ड रेशोमध्ये. आणि नेक्स्ट विथड्रॉनची एंट्री आहे, ही एंट्री आली नाही आहे, त्यामुळं इथं या प्रॉब्लेममध्ये गुडविलच्या फक्त 2च एंट्री होतील. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, दुसरी एंट्री गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. जर हे पार्टनर ह्या गुडविलची रक्कम परत नेत असतील तर ही तिसरी एंट्री करायची. गुडविलबाबत प्रॉब्लेममध्ये एकच ॲडजस्टमेंट आलेली आहे, बाकी काही नाही आहे. त्यामुळे त्यांनी विथड्रॉ केलेलं नाही आहे, त्यामुळं 2 एंट्रीज येतील. कॅश टू गुडविल, गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. R1 आहे, रेशोचा प्रकार पहिला आहे, त्यामुळं ओल्ड रेशोमध्ये आपण गुडविल वाटणार आहोत. आता इथं आपलं क्लिअर झालं की हा गुडविलचा पण पहिला प्रकार आहे. या प्रॉब्लेममध्ये ब्रिंग इन कॅश आहे, त्यामुळे आपण प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच लिहून ठेवूया. हा प्रॉब्लेम G1चा आहे, गुडविलचा पहिला प्रकार, आणि रेशोचा पण पहिला प्रकार R1 आणि G1. ठीक आहे. आता जर गुडविलचा प्रकार पहिला असेल, ब्रिंग इन कॅश असेल, तर 2 एंट्रीज होतात. मी सांगितलं तुम्हाला. पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि दुसरी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, दुसरी गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल इन ओल्ड रेशो. हे कुठल्या रेशोमध्ये वाटायचं आहे आपल्याला, ओल्ड रेशोमध्ये वाटायचं आहे, त्यामुळे मी इथं लिहिलं ओल्ड रेशो. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, सेकंड गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. 4000 आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत एला आणि बीला. ए म्हणजे आमचे 2 ओल्ड पार्टनर्स, आदिती, अनिता. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, मोटार व्हॅन is to be depreciated by 10% and stock is revalued at 7000. या प्रॉब्लेममध्ये 2 ॲडजस्टमेंट आहे. या ॲडजस्टमेंटमध्ये 2 अकाउंट्स आहेत, मोटार व्हॅन आणि स्टॉक. याला टिक मार्क करूया. फायनल अकाउंटसारखं आहे. ज्या अकाउंटला ॲडजस्टमेंट येते त्याला आपण टिक मार्क करायची. मोटार व्हॅन आणि स्टॉक याला टिक मार्क केलेली आहे. टिक मार्क याचा अर्थ हे जेव्हा तुम्ही असेटला मांडणार आहात अकाउंट्स, तेव्हा ते इनर कॉलमला मांडायचे आहेत. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट तुम्हाला माहीतच आहे, असेटला मायनस करायचं आहे. आणि स्टॉक रिव्हॅल्यूड 7000 हे आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. आता इथं 8000 स्टॉक आहे, 8000 आणि इथं रिव्हॅल्यूड किती झाला आहे, 7000. याचा अर्थ आपल्याला हे वजा करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळं ही ॲडजस्टमेंट मी अशी मांडतोय. याचा इफेक्ट, पहिला इफेक्ट हे मायनस करायचं आणि सेकंड इफेक्ट हे डेबिटला मांडायचं. आता हे डेबिट म्हणजे काय प्रकार आहे हे मी तुम्हाला उत्तरामध्ये समजून सांगेन. इथं फक्त आता तुम्ही लक्षात ठेवा, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपण मायनस करायची आणि डेबिटला. प्लांट अँड मशिनरी टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. डेप्रिसिएशनच्या अपोजिट ॲप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे वजा करणे,
ॲप्रिसिएशन म्हणजे अधिक करणे. त्यामुळे याच्या बरोबर इथं उलट इफेक्ट येईल. इथं पहिल्यांदा मायनस केलं आहे, इथं प्लस होईल. हे डेबिटला मांडलेलं आहे, हे आता आपण कुठं मांडणार आहोत? क्रेडिटला. ॲडजस्टमेंट प्लांटला आहे, त्यामुळे आपण प्लांटला टिक मार्क करूया. मी हायलाईट केलेलं आहे, तुम्ही त्याला टिक मार्क करा. प्लांट अँड मशिनरी. लास्ट ॲडजस्टमेंट, an amount of rupees 1200 included in creditors is no longer a liability and hence required to be properly adjusted. 1200 रुपये इन्क्लूड आहेत क्रेडिटर्समध्ये. क्रेडिटर्समध्ये 1200 रुपये समाविष्ट आहेत. इज नो लॉंगर अ लायबिलिटी. आता ती काय लायबिलिटी राहिली नाही आहे, म्हणजे ते काय देणं राहिलेलं नाही. हेन्स प्रॉपरली ॲडजस्ट करा. याचा अर्थ हे 1200 रुपये क्रेडिटर्समधून वजा करा. 1200 रुपये क्रेडिटर्समधून वजा करा. त्यामुळे याचा पहिला इफेक्ट मायनस करायचा आणि क्रेडिटर्सला टिकमार्क करूया आपण. क्रेडिटर्सला टिकमार्क. आता क्रेडिटर्समधून वजा केले. क्रेडिटर्स हे आपलं काय आहे? लायबिलिटी आहे, देणं आहे. आणि देणं आपलं 1200 रुपयानं कमी झालं, याचा अर्थ आपला तो फायदा झाला. फायदा झाला म्हणून ते आपण क्रेडिटला मांडणार आहोत, प्रॉफिट लॉसच्या किंवा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. याच्याबद्दल आपण प्रॉब्लेम सोडताना आणखी डिटेलमध्ये चर्चा करूया. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. प्रॉब्लेम संपलेला आहे, आता आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. व्हिडिओ पॉज करून याप्रमाणे तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट एक 8 ओळीचा, कॅपिटल अकाउंट त्याच्याखाली एक 7 ते 8 ओळीचा, कॅश अकाउंट एक 5 ते 6 ओळीचा आणि नेक्स्ट पेजवर मी दिले पाहिजे कोणता अकाउंट किती ओळी लागतील अंदाजे. बॅलन्स शीट एक 15-16 ओळीची तयार करायची आहे. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. कॅपिटल ब्रॉट डाऊन 12,000 10,000. कॅपिटल ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलेलं आहे. आदित्य अनिताचं कॅपिटल आहे, त्यामुळे ते आपण इथं मांडणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 10,000. अश्विनीच्या कॉलममध्ये डॅश करा, कारण इथं तिचं कॅपिटल येणार नाही आहे, ती कॅपिटल आणणार आहे, त्याची आपण एंट्री करणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट जनरल रिझर्व. जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला घ्यायचा आहे आणि तो ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे इक्वल रेशोमध्ये. हा फक्त ए आणि बी, आदित्य आणि अनिता यांनाच डिस्ट्रीब्यूट करायचा. न्यू पार्टनरला हा डिस्ट्रीब्यूट करायचा नाही, कारण यांनी तो जनरेट केलेला असतो, तयार केलेला असतो, त्यामुळे याच्यावर अधिकार यांचा असतो, ए आणि बीचा. सीला तो मिळत नाही. जनरल रिझर्व 1000 हे कुठे येणार? कॅपिटलच्या क्रेडिटला येईल. बाय जनरल रिझर्व हे त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ओल्ड रेशो इक्वल म्हणजे एकास एक या प्रमाणामध्ये. किती आहे जनरल रिझर्व? 1000 म्हणजे निम्मा निम्मा येईल. एला आणि बीला, एला 500, बीला 500 आणि सीच्या कॉलममध्ये डॅश येईल. सीच्या कॉलममध्ये डॅश. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेएबल हे लायबिलिटीला मांडायचे. क्रेडिटर्सला टिक मार्क आहे, क्रेडिटर्स इनर कॉलमला. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. क्रेडिटर्स रुपीज 15,000. नेक्स्ट बिल्स पेएबल रुपीज 2,000. क्रेडिटर्स बिल्स पेएबल. लायबिलिटी साईड संपलेली आहे आपली. आता आपण असेटला आलो. कॅश ब्रॉट डाऊन करायचं आहे. आपण तयार केलेल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला 2ला ब्रॉट डाऊन करायचं आहे रुपीज 800. कॅश टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 800. नेक्स्ट स्टॉक, डेटर्स, लूज टूल, फर्निचर, मोटार व्हॅन, प्लांट हे सगळे असेट्स आहेत.
सगळे असेटला मांडायचे. जर टिकमार्क असेल इनरला, टिकमार्क नसेल आउटरला. स्टॉकला टिकमार्क आहे, बाकी पुढच्या 3 असेट्सला टिकमार्क नाही आहे. मी हे मांडतोय असेटला, तुम्हीही ते मांडा. स्टॉक रुपीज, स्टॉक रुपीज 8,000. नेक्स्ट आपले 3 असेट्स आहेत पुढचे. डेटर्स, लूज टूल्स, फर्निचर. टिकमार्क नाही, तिन्ही आउटरला येतील. 7,200, 3,000, 2,000. नेक्स्ट फर्निचर 2,000. मोटार व्हॅन प्लांट याला टिकमार्क आहे, त्यामुळे दोन्ही असेट्स इनरला येतील. 7,000, 12,000. मोटार व्हॅन 7,000, प्लांट रुपीज 12,000. बॅलन्स शीट आपली पोस्ट झालेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. याचा वापर हे आपण R1 ठरवण्यासाठी केलेला आहे, रेशोचा प्रकार पहिला ठरवण्यासाठी. आता याचा उत्तरामध्ये आपण आता याचा काही इफेक्ट देणार नाही आहे. सेकंड ॲडजस्टमेंट, शी शॅल ब्रिंग रुपीज 8,000 ॲज कॅपिटल. एंट्री करणार आहोत कॅश टू सी, कॅश टू सीज कॅपिटल. कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल. कॅश टू सी, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा. टू सीज कॅपिटल, सी कोण आहे? अश्विनी. टू अश्विनीज कॅपिटल अकाउंट रुपीज 8,000. तिने 8,000 रुपये कॅपिटल आणलेलं आहे. टू अश्विनीज कॅपिटल अकाउंट. तुम्हाला आठवतं आहे आपण 11वीला अकाउंटमध्ये क्रॉस पोस्टिंग केलेलं आहे. एका अकाउंटच्या टूला, दुसऱ्या अकाउंटच्या बायला. एका अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केलं की त्याचं अपोजिट पोस्टिंग दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला होतं. इथं टू अश्विनीज कॅपिटल लिहिलेलं आहे, म्हणजे अश्विनीज कॅपिटलच्या बायला येईल बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंटमधून आलो आपण. आणि अमाऊंट मात्र कोणत्या कॉलममध्ये मांडायची? अश्विनीच्या कॉलममध्ये 8,000. पहिल्या 2 कॉलममध्ये येईल डॅश आणि अश्विनीच्या कॉलममध्ये येईल 8,000. ही जर्नल एंट्री केलेली आहे आपण कॅपिटल ब्रॉडची. कॅपिटल ब्रॉडची जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट टू अश्विनीज कॅपिटल अकाउंट 8,000. हा झाला इफेक्ट. नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंट, शी शॅल ब्रिंग 4,000 ॲज गुडविल. गुडविलची एंट्री 2 आहेत. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, सेकंड गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल इन ओल्ड रेशो. हे ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता हे कसं, हे मी तुम्हाला मागाशी एक्सप्लेन केलेलं आहे, कारण हा जीवनचा प्रॉब्लेम आहे, गुडविलचा पहिल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये जर R1 आला असेल, रेशोचा प्रकार पहिला आला असेल, तर हे ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पहिली एंट्री करूया आपण कॅश टू गुडविल. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट रुपीज 4,000. याचा सेकंड इफेक्ट गुडविल अकाउंट, मी मागाशी सांगितलं एका अकाउंटच्या टूला, दुसऱ्या अकाउंटच्या बायला. याचा सेकंड इफेक्ट गुडविल अकाउंटच्या बायला जातो किंवा गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला जातो. पण आपण गुडविल अकाउंट तयार केला नाही आहे, त्यामुळे सेकंड इफेक्ट द्यायची गरज नाही. तुम्ही जर तयार केला असाल गुडविल अकाउंट, करायची गरज नाही, प्रॉब्लेममध्ये तयार करायला सांगितलं जात नाही. तरी पण जर तुम्ही तयार केला असाल तर गुडविल अकाउंटच्या बायला लिहा बाय कॅश अकाउंट. हा झाला फर्स्ट इफेक्ट. नेक्स्ट कॅश टू गुडविल आपली एंट्री झाली. सेकंड एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. गुडविल अकाउंटच्या डेबिटला येईल एज कॅपिटल बीज कॅपिटल, म्हणजे ए आणि बी कॅपिटलच्या क्रेडिटला येईल बाय गुडविल अकाउंट. पहा एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट बीज कॅपिटल अकाउंट. म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत एज कॅपिटल बीज कॅपिटल. पण आपण गुडविल अकाउंट तयार केला नाही आहे, ए आणि बी अकाउंट तयार केलेला आहे. ए बी म्हणजे कॅपिटल अकाउंट, आदितीज कॅपिटल अकाउंट, अनिताज कॅपिटल अकाउंट. हीच एंट्री आता मी अशी मांडेन गुडविल अकाउंटच्या डेबिटला आणि ए आणि बीच्या क्रेडिटला. हा माझा ए बी अकाउंट आहे, त्याच्या क्रेडिटला येईल बाय गुडविल अकाउंट. बाय गुडविल अकाउंट कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे? हे
सॉरी ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि ओल्ड रेशो दिलेला आहे आपल्याला सुरुवातीला इक्वली, म्हणजे हे गुडविल जे आणलेलं आहे 4000 हे एल आणि बीला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बाय गुडविल अकाउंट 2000 आणि थर्ड पार्टनरच्या कॉलममध्ये येईल डॅश, कारण हे दोघांनाच डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जर R1 असेल तर दोघांना डिस्ट्रीब्यूट करतोय आपण. नेक्स्ट motor van is to be depreciated by 10% and stock is revalued at 7000. मोटार व्हॅन डेप्रिसिएट करायचे आहे, याचा इफेक्ट आहे मायनस आणि डेबिट. हे डेबिट काय प्रकार आहे आपण आता उत्तरामध्ये पाहणार आहोत. मोटार व्हॅन 10% डेप्रिसिएट करायचे आणि स्टॉक 7000 रुपये रिव्हॅल्यूड करायचा आहे. पहिला डेप्रिसिएट करूया आपण. मोटार व्हॅन असेटला आहे, मोटर व्हॅनच्या खाली लेस डेप्रिसिएशन 10%, लेस डेप्रिसिएशन 10%. 10% कॅल्क्युलेट करायला खूप सोपा, एक 0 घालवायचा फक्त. 700 आउटरला 6300, आउटरला 6300. आता मोटार व्हॅनची किंमत 7000 होती, आता ती 6300 आहे. कमी झाली का वाढली? कमी झाली साहजिकच. 7000चं 6300. याचा अर्थ असेटची किंमत कमी झाली. तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला? असेटची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा आपल्याला काय होतो? तोटा होतो. तो फायदा किंवा तोटा आपण या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा याला रिव्हॅल्युएशन अकाउंटला रेकॉर्ड करायचा. याला मी लिहितोय, जर तुम्हाला फायदा झाला तर तो तुम्ही क्रेडिटला रेकॉर्ड करा, आणि जर तुम्हाला तोटा होत असेल तर तो डेबिटला रेकॉर्ड होतो. पुन्हा ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन पाहूया आपण. 7000 रुपयाची मोटर व्हॅन 6300 रुपये झाली. डेप्रिसिएशन आपण मायनस केलं, याचा अर्थ हे वजा केलं. म्हणजे इथं या ट्रान्झॅक्शनमध्ये 700 आपल्याला लॉस झालेला आहे, तोटा झालेला आहे. तो तोटा आपण डेबिटला रेकॉर्ड करणार आहोत. P&L ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार आहोत. काय नावानं रेकॉर्ड करणार आहोत तर टू स्टॉक, एक मिनिट, टू मोटार व्हॅन अकाउंट ₹700, टू मोटार व्हॅन अकाउंट ₹700. पुन्हा मी एक्सप्लेन करतोय. मोटार व्हॅनवर आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलं आहे 700, 10% 700 आले, मायनस केले 6300. 7000ची मोटार व्हॅन 6300 झाली, याचा अर्थ मोटार व्हॅनची किंमत कमी झाली, याचा अर्थ आपल्याला तोटा झाला. तो तोटा आपण, जर तोटा असेल तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, आणि जर फायदा होत असेल तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचा. आता तोटा होतोय म्हणून आपण डेबिटला रेकॉर्ड केला. सेम अशीच एक ॲडजस्टमेंट आहे याच्यामध्ये. अँड स्टॉक रिव्हॅल्यूड ॲट ₹7000, स्टॉक 7000 रुपयानं रिव्हॅल्यूड करा. याचा अर्थ स्टॉकची किंमत 7000 रुपयानं रिव्हॅल्यूड करा. स्टॉकची किंमत किती आहे? 8000. आणि आता रिव्हॅल्यूड प्राईस किती दिलेलं आहे? पुनर्मूल्यांकित किंमत किती दिलेलं आहे? 7000. याचा अर्थ 7000 हे आउटर कॉलमला येतील. बरेच विद्यार्थी इथे 7000 इनरला मांडतात, इनरला नाही, 7000 हे आउटरला येतील. 8000चा स्टॉक 7000 झाला, म्हणजे किंमत वाढली का कमी झाली? साहजिकच कमी झाली. याला लिहा लेस डिक्रीज इन स्टॉक किंवा लेस डिक्रीज. किती रुपये डिक्रीज करावे लागतील जेव्हा स्टॉक आपला 7000 होईल? करेक्ट, 1000. लेस डिक्रीज 1000. 8000 रुपयाचा स्टॉक 7000 रुपये झाला. फायदा झाला का तोटा झाला? स्टॉक हा आपला असेट आहे. असेट जेव्हा कमी होतो तेव्हा आपला तोटा होतो, आणि तोटा आपण कुठं रेकॉर्ड करतो? P&Lच्या डेबिटला, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहा टू स्टॉक अकाउंट ₹1000. पुन्हा काही विद्यार्थ्यांची शंका असते, यातली कोणती अमाऊंट रेकॉर्ड करायची? जी आपण डिक्रीज केलेली आहे किंवा डेप्रिसिएट केलेली आहे किंवा ॲप्रिसिएट केलेली आहे, जी अधिक किंवा वजा केली आहे, ती अमाऊंट P&Lला किंवा रिव्हॅल्युएशनला रेकॉर्ड करायची. त्यामुळे इथं 1000 आपण रेकॉर्ड करणार आहोत टू स्टॉक अकाउंट 1000. नेक्स्ट,
प्लांट अँड मशिनरी इज टू बी ॲप्रिसिएटेड, बरोबर डेप्रिसिएशनच्या उलट ॲप्रिसिएशन. डेप्रिसिएशनमध्ये आपण मायनस करतोय, ॲप्रिसिएशनमध्ये प्लस करायचं. इथं डेबिटला रेकॉर्ड करतोय, इथं क्रेडिटला. प्लांट 10% ॲप्रिसिएट करायचं आहे प्लांट असेटला. या ॲड ॲप्रिसिएशन 20%. 20% याच्या कॅल्क्युलेट करायचं. पहिलं 10% 1200, त्याच्यात डबल केलं की 20 येतं, 2400. ॲप्रिसिएशनमध्ये अधिक करायचं, डेप्रिसिएशनमध्ये वजा करायचं. टोटल इन आउटर कॉलम रुपीज 14,400. आता पुन्हा इथं आपण विचार करूया. 12,000चा प्लांट 14,400 झाला. फायदा झाला का तोटा झाला? किंमत वाढली असेटची, फायदा. आणि फायदा आपण कुठं रेकॉर्ड करतो? या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या बायला फायदा, इकडं क्रेडिटला. त्यामुळे इथं येईल बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती रुपये फायदा झाला? 2,400 रुपये. पहा पुन्हा, फक्त 2,400 रुपयेचा फायदा झालेला आहे. 14,400 नव्हे, 14,400 ही प्लांटची आउटरची प्राईस आहे. या प्राईसमध्ये जो कमी किंवा जास्त रक्कम होते तीच आपण P&Lला रेकॉर्ड करायची. बाय रिव्हॅल्युएशनला बाय प्लांट अँड मशिनरी 2,400. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट 1,200 क्रेडिटर्स, हे मायनस करायचे आहेत आणि क्रेडिटला घ्यायचे आहेत. क्रेडिटर्समधून मायनस क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला असतात. लेस 1,200, आउटरला 13,800. याला काय लिहायचं? लेस डिक्रीज किंवा लेस राईट ऑफ. 1,200 रुपये क्रेडिटर्स आपण यातमधून काढून टाकलेले आहेत. लेस राईट ऑफ किंवा रिटर्न ऑफ 1,200. आता इथं हा या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला फायदा झाला का तोटा झाला? 15,000 रुपयेचं क्रेडिटर्स म्हणजे देणं 13,800 झालं. याचा अर्थ देणं कमी झालं. देणं कमी झालं म्हणजे आपला फायदा झाला. तो फायदा आपण कुठून रेकॉर्ड करायचा? या रिव्हॅल्युएशनच्या बायला, बाय क्रेडिटर्स अकाउंट 1,200. बाय क्रेडिटर्स अकाउंट 1,200. नेक्स्ट संपला प्रॉब्लेम. आता स्टेप्स, प्रॉब्लेम क्लोज करण्याच्या स्टेप्स पहा. ज्या सिक्वेन्सनं आपण आखलेलो आहोत त्या सिक्वेन्सनं क्लोज करत यायचं. पहिली स्टेप, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. ही डेबिट साईड आहे रिव्हॅल्युएशनची आणि ही क्रेडिट साईड आहे. कोणत्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची. आता आपल्याला असं दिसतंय क्रेडिटची टोटल जास्त आहे. टोटल करूया आपण 3,600. ती डेबिटला मांडा. ही टोटल डेबिटला 3,600. या दोघांची टोटल इथं साईडला करून घ्या 1,700. या 3,600मधून हे 1,700 मायनस करायचे आणि येणारं उत्तर असेल 1,900. या 3,600मधून 1,700 मायनस केले 1,900. ही जी रक्कम आहे ही रक्कम एला आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायची. पहा मी अकाउंट क्लोज करत आहे. अकाउंट क्लोजमधली पहिली स्टेप रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. येणारा फरक एला आणि बीला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एला आणि बीला. सीला हा फरक द्यायचा नाही कारण याच्यामध्ये एचा आणि बीचा हिस्सा असतो. ए आणि बीला ते पैसे मिळतात. इथं लिहा टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट आदिती अनिता. रेशो ओल्ड रेशो 1/2 आहे. 1/2 त्यामुळे हे दोघांना निम्मे निम्मे येतील. 950 950. टू कॅपिटल अकाउंट आदिती अनिता 950 950. आता इथं टू कॅपिटल लिहिलं. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलच्या बायला येईल. बाय कोणता अकाउंट आहे? रिव्हॅल्युएशन. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आदिती 950, अनिता 950, अश्विनी डॅश. आदितीच्या कॉलममध्ये 950, अश्विनीच्या कॉलममध्ये 950 आणि लास्ट पार्टनरच्या कॉलममध्ये डॅश. पहिली स्टेप पूर्ण झाली. रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज केला. दुसरी स्टेप आपली काय आहे? हा कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. दुसरी स्टेप कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा.
ज्या साईडची टोटल जास्त असेल डेबिटची किंवा क्रेडिटची त्या साईडची टोटल करायची. आपल्याला डेबिटला काही नाही आहे, याचा अर्थ क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल करूया आपण. आदितीची टोटल येते 15,450, अनिता 13,450 आणि अश्विनी 8,000. या टोटल्स डेबिटला मांडा. 15,450, 13,450, 8,000. या 15मधून हे इथं वर डेबिटला काय असेल तर ते मायनस करा. आणि आता इथं काय आहे का डेबिटला? काही नाही आहे. याचा अर्थ याच्यामधून 0 मायनस होतील, पुन्हा तीच अमाऊंट येईल 15,450. सेम 13,450मधून वरची रक्कम मायनस करायची. वर इथं काही नाही आहे, याचा अर्थ तीच अमाऊंट येईल आणि थर्ड पार्टनरला पण तीच अमाऊंट येईल. हा नेमका काय असेल? आपला कॅपिटल अकाउंटचं सुरुवात काय आहे बघा, बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन आहे. हा ब्रॉडडाऊन आहे, ओपनिंग बॅलन्स आहे. हा कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आहे. त्यामुळे याला आपण लिहिणार आहोत टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा ब्रॉडडाऊन आहे आणि हा कॅरीड डाऊन आहे. हा कॅरीड डाऊन आपण बॅलन्स शीटमध्ये मांडणार आहोत. आदितीज कॅपिटल 15,450, अनिताज कॅपिटल 13,450 आणि अश्विनीज कॅपिटल 8,000. कुठे येईल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येईल. 15,450, 13,450, 8,000 आणि याची टोटल आउटरला येईल 36,900. याची टोटल आउटरला 36,900. नेक्स्ट, कॅपिटल अकाउंट आपला क्लोज झाला. नेक्स्ट स्टेप, कॅश अकाउंट क्लोज करा आणि याचा डिफरन्स, याचा जो फरक आहे तो बॅलन्स शीटला मांडा. कॅश अकाउंटची टोटल, दोन्ही साईडची टोटल पाहायची. डेबिटची टोटल जास्त दिसते, टोटल केली मी 12,800 आणि हे 12,800 आपण इकडं क्रेडिटला मांडणार आहोत. 12,800. सेम प्रोसेस, या 12,800मधून वरची रक्कम वजा करायची. आता वर काय नाही म्हणजे उत्तर तेच असणार आहे 12,800. तो आपला आहे. इथं पण सुरुवात ब्रॉडडाऊन आहे, एंड काय असेल? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅरीड डाऊन, कॅशचा कॅरीड डाऊन कुठे येणार? बॅलन्स शीटला येणार. बॅलन्स शीटच्या असेटला येणार. असेटला मांडा कॅश इन आउटर कॉलम ₹12,800. आउटरला येईल कॅश 12,800. नेक्स्ट, आपण कॅश अकाउंट क्लोज केला. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केला, त्याचा फरक कॅपिटल अकाउंटला घेतला. नेक्स्ट, कॅपिटल अकाउंट क्लोज केला, त्याचा फरक बॅलन्स शीट लायबिलिटीला मांडला, कॅरीड डाऊन. आणि कॅश अकाउंट क्लोज केला, त्याचा फरक बॅलन्स शीट असेटला मांडला. आता याचा फरक लायबिलिटीला, हा कॅरीड डाऊन लायबिलिटीला आणि हा कॅरीड डाऊन असेटला. असं का? तर हा क्रेडिट बॅलन्स आहे त्यामुळे तो लायबिलिटीला येणार आहे आणि हा डेबिट बॅलन्स आहे त्यामुळे तो असेटला येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत आणि दोन्ही साईडची टोटल आपल्या बॅलन्स शीटची काय यायला पाहिजे? समान यायला पाहिजे. मी टोटल करतोय. करेक्ट. दोन्ही साईडची टोटल आपली इक्वल येते 52,700. याचा अर्थ प्रॉब्लेम आपला टॅली आलेला आहे 52,700. ओके, थँक्यू.